काय कटकट लागली आहे यार. तक्रार कुठे नोंदवायची काही माहित नाही, काही नाही. कोणाला विचारू मी, तितकी भीड आहे. सॉरी मॅम, तुम्हाला माहिती ते तक्रार कुठे नोंदवू शकतो? पण याकडनं तुम्हाला ऑफिसला यायची काहीच गरज नाही. तुम्ही घर बसल्या देखील तुमची तक्रार नोंदवू शकता. ते कसं? मनपाचे माय नागपूर ऍप, त्याच्यानंतर वेबसाईट, त्याच्यानंतर टोल फ्री क्रमांक, तसेच व्हॉट्सअप चॅटबॉटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्याच तक्रार नोंदवू शकता. अच्छा, चला मी तुम्हाला दाखवते की तक्रार कशी नोंदवल्या जाते आणि ती कशी सॉल्व्ह केल्या जाते. नमस्कार, नागपूर महानगरपालिका ग्रीव्हन्स मध्ये आपले स्वागत आहे. जी मॅडम, बोला. कशाबद्दल तक्रार आहे मॅडम? ठीक आहे मॅडम, आपला कंप्लेंट रजिस्टर करून देत आहे. आपलं शुभ नाव? ठीक आहे. आपला मोबाईल नंबर मॅडम? ओके मॅडम, आपला ऍड्रेस? ठीक आहे, जरी पटका ना? ठीक आहे मॅडम. ओके मॅम, ठीक आहे मॅडम. आपला टेक्स्ट मेसेज आलेला असेल. आपल्या जे कंप्लेंट आहे कन्सर्न अधिकारी ट्रान्सफर झालेली आहे आपल्या झोन, नियर झोन जो आहे आपला. ठीक आहे, ओके मॅम, थँक्यू, वेलकम. मनपाचे हे कॉल सेंटर फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू झाले. येथे 2 शिफ्ट मध्ये कर्मचारी कार्यरत आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी देखील इथे कर्मचारी काम करत असतात. या कॉल सेंटरला प्रत्येक शिफ्ट मध्ये 6 कर्मचारी कार्यरत आहे. येथे BSNLची IBPS प्रणाली वापरली जाते आणि येथे 8 टोटल फोन्स असून तिथे कॉल ट्रान्सफरन्सची देखील सुविधा आहे. आम्ही आहोत फक्त एका फोनवर.